नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर। आज आपण इयत्ता 11वी भूगोल विषयामधील प्रकरण क्रमांक 1 भूहालचाली याचा स्वाध्याय भाग 1 बघत आहोत। याच्या अगोदर आपण या प्रकरणाच्या एकूण 9 तासिका बघितलेल्या आहेत। त्यांचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे स्वाध्याय लवकर सोडवता येतील। तर आज आपण स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला तुम्हाला प्रकरण क्रमांक 1 च्या खाली प्रश्न क्रमांक 1 साखळी पूर्ण करा असा प्रश्न दिलेला आहे आणि यामध्ये अ, ब, क असे 3 कॉलम दिलेले आढळून येतील। त्यानंतर अ मधील जे काही घटक तुम्हाला दिलेले आहेत त्यांची जोडी तुम्हाला ब शी लावायची आहे आणि ब ची जी जोडी आहे ती तुम्हाला क शी लावायची आहे। म्हणजे यामध्ये अ मधला विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखी उद्रेक घेतल्यानंतर तुम्हाला ब मधला कुठला जुळतो तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर क मधला कुठला जुळतो तो घ्यायचा आहे। म्हणजे असे तिन्ही तुम्हाला या ठिकाणी जोडून ही जी साखळी पूर्ण करा आहे ती पूर्ण करायची आहे। तर आता बघा, पहिला जो प्रश्न आहे विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखी उद्रेक, त्याची साखळी आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखी उद्रेक, त्यासाठी ब मधला आहे भेगीय उद्रेक या ठिकाणी 2 नंबरचा आणि त्यानंतर 5 नंबरला आहे डेक्कन ट्रॅप। आता याची गुण विभागणी कशी केली जाते बघा, साखळी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 1 मार्क्स असतो आणि यामधले तिन्ही तुमची जर साखळी अ मधली, ब मधली, क मधली हे तिन्ही बरोबर असतील तरच तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स मिळतो। जर समजा तुम्ही विस्तीर्ण क्षेत्रावरील ज्वालामुखी उद्रेक त्याला बरोबर ब मधले भेगीय उद्रेक जोडलेला आहे, परंतु क मधलं डेक्कन ट्रॅप लिहिण्याऐवजी तुम्ही जर दुसरं लिहिलेलं असेल, म्हणजे हे जर तुमचं चुकलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळत नाही, किंवा ब मधला जर हा चुकलेला असेल तरीही मार्क्स मिळत नाही। त्यामुळे तुम्ही साखळी ही अशा पद्धतीनं पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे। आता आपण 1 सोडून बघितलेलं आहे। त्यानंतर बघा, दुसरा आहे अंदमान निकोबार बेटे। अंदमान आणि निकोबार बेटे त्याला असं बाण करायचा, विभाग फी, ब मधला आहे विभाग फी आणि क मधला आहे अतिउच्च भूकंपीय संवेदनशीलता। अशा पद्धतीनं ही साखळी पूर्ण करायची। त्यानंतर आहे मर्केली प्रमाण, त्यासाठी ब मधला आहे तीव्रता 3 आकडा आणि क मधला आहे पहिलाच आकडा आहे 1 ते 12। त्या आता या ठिकाणी बघा तुम्ही, आता हा क्रमांक 3 मर्केली प्रमाण आहे, त्यासाठी ब मधला सुद्धा 3च आहे, त्याचा जो अनुक्रमांक आहे तोच लिहायचा आहे। इथं मी 3 अनुक्रमांक आणि तीव्रता लिहिलेला आहे। परत पुढं बघा, आकडा 1 आहे, 1 ते 12 ह्याचा जो अनुक्रमांक 1 आहे तोच या ठिकाणी लिहिलेला आहे। अशा पद्धतीनं अनुक्रमांकही लिहायचे आणि त्याच्या पुढे जे शब्द आहेत म्हणजे तीव्रता किंवा इतर जे असतील ते सुद्धा लिहायचे आहेत। जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स मिळतो। त्यानंतर पुढचा आहे 4था मंद हालचाली, त्यासाठी आहे 4 विभंग, पुढच्या गटात आहे 2 गट पर्वत। त्यानंतर आहे क्रमांक 5 फिलिपाईन्स, यासाठी आहे आकडा 6 पॅसिफिकचे अग्निकंकण आणि त्याला पुढं पण 6वाच आकडा आहे मेऑन। त्यानंतर बघा, अशा पद्धतीनं 5 झाले। 6वा आहे ज्वालामुखीय पदार्थ, यासाठी आहे 5वा आकडा ज्वालामुखीय बॉम्ब, या ठिकाणी ज्वालामुखी बॉम्ब आहे आणि पुढचा आहे 4था घनरूप। अशा पद्धतीनं साखळी ही तुम्हाला पूर्ण करायची आहे। आता यानंतर तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 आहे अचूक सहसंबंध ओळखा। आता हा प्रश्न तुम्हाला नवीनच आहे, आत्तापर्यंत 10वी पर्यंत तुम्ही हा प्रश्न सोडवलेला नाही, परंतु तुम्ही 11वी आणि 12वी केल्यानंतर पुढं तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा, म्हणजे तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, राज्यसेवा असेल, MPSC, UPSC, मिलिटरी भरती, पोलीस भरती याच्या दृष्टिकोनातून मुलांची तयारी व्हावी म्हणून अशा पद्धतीच्या प्रश्नांचा समावेश हा या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आढळून येतो। आता प्रश्न क्रमांक 2 काय म्हटले बघा, अचूक सहसंबंध ओळखा। यामध्ये काय दिलं जातं, ए
विधान असतं आणि आर हे कारण असतं. मग तुम्हाला आकडा 1 दिला आहे. हा ए विधान काय दिलं आहे? विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते. त्यानंतर आर त्याचं कारण दिलं आहे, एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलामुळे विभंग निर्माण होतो. आता यामधले जे 4 पर्याय आहेत, केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे, मोठा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. ह्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे? आहे का आहे का ई आहे का हा ई आहे? तो आपल्या या ठिकाणी खाली लिहावयाचा असतो. यासाठी सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला 1 मार्क्स आहे. मग आता हे प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्हाला एक टेक्निक माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. यामध्ये काय असतं बघा, पहिल्यांदा ए जे असतो तो विधान असतं आणि आर त्याचं कारण असतं. मग ए तुम्हाला जे विधान दिलेलं आहे ते सुरुवातीला बरोबर आहे किंवा नाही त्या ठिकाणी खून करून ठेवायचं. बरोबर असेल तर बरोबर खून करायची, चुकीचं असेल तर चुकीची खून या ठिकाणी करून ठेवायची. खालील जे कारण आहे आर हे वाचायच्या अगोदर ए मधलं विधान बरोबर आहे का ते बघायचं. आत्ता बघा या ठिकाणी ए विधान काय दिलेलं आहे? विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते. तर हे विधान जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल, अगोदरच्या जर 9 तासिका बघितल्या असतील तर तुम्हाला लगेच कळेल विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते का, तर हे विधान चुकीचं आहे. विभंगामुळे गट पर्वत किंवा खचदरीची निर्मिती होते, विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होत नाही, म्हणून याला गुणले चिन्ह करायचे, हे चुकीचं आहे विधान. परत आर कारण बघायचं काय आहे? एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलांमुळे विभंग निर्माण होतो. आता हे विधान बरोबर आहे का बघायचं. एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलांमुळे विभंग निर्माण होतो. आता हे बरोबर आहे म्हणजे टिकमार्क बरोबर करून ठेवायचं. आता हे झाल्यानंतर बरोबर आणि चूक केल्यानंतर आपण खाली पर्याय बघायचे. आता पर्याय पहिला काय आहे? केवळ ए बरोबर आहे, तर हा पर्याय बरोबर नाही कारण ए चुकीचा आहे. दुसरा पर्याय बघायचं केवळ आर बरोबर आहे. आता आपण बघितलं की एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माण करणाऱ्या बलांमुळे विभंग निर्माण होतो, हे विधान बरोबर आहे. म्हणजे केवळ आर बरोबर आहे हे याचं उत्तर येईल. तुम्हाला खालचे ई आणि हे जे मोठे आकडे आहेत हे सुद्धा बघायची गरज नाही. जर समजा काय असेल हे दोन्ही बरोबर असतील तर खाली बघायचे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. हे पण पर्याय आपल्याला लागू पडत नाही आता ह्या प्रश्नासाठी. पुढचा बघा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. मग तुम्ही हे जे 2 मोठे आकडे आहेत हे कधी बघायचे? वरचे ए आणि आर हे दोन्ही जर बरोबर असतील तर तुम्हाला खालचे पर्याय वाचायची गरज आहे. जर समजा ह्यामधला एकच बरोबर असेल, ए मधला ए बरोबर असेल किंवा आर मधला आर बरोबर असेल, एक चूक असेल तर वरचे 2च पर्याय बघायचे. आता आपण बघितल्याप्रमाणे आपला जो पहिला आहे विभंगामुळे वली पर्वताची निर्मिती होते हे चूक आहे आणि एकमेकाविरुद्ध दिशेने ताण निर्माणकारी बलांमुळे विभंग निर्माण होतो हे बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? केवळ आर बरोबर आहे. मग उत्तर लिहिताना खाली अशा पद्धतीनं उत्तर आहे म्हणायचं आणि हे उत्तर लिहायचं. आकडा 1 प्रश्नाचा आणि पर्याय केवळ आर बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे हे उत्तर अशा पद्धतीने लिहायचा. तुम्ही सराव करा म्हणजे तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील. आता आपण दुसरा प्रश्न बघूया, तो सुद्धा पान नंबर 13 वरतीच आहे. भूकंपादरम्यान बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे मापन ही भूकंपाची तीव्रता असते. त्यानंतर आर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी मर्केली प्रमाण वापरतात. पर्याय बघा, केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे अचूक स्पष्टीकरण आहे.
ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. आता कशा पद्धतीने सोडवायचे तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही सोडवायचे. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे आ, केवळ आर बरोबर आहे. म्हणजे पहिले विधान चुकीचं आहे आणि दुसरं जे विधान आहे ते विधान बरोबर आहे. आता यानंतर तिसरा प्रश्न बघा, पान नंबर 14 वरती आहे. ए, आग्नेय आशिया, जपान आणि पॅसिफिक महासागरातील बेटे ही भूकंप आणि ज्वालामुखी उद्रेकास सर्वाधिक संवेदनशील आहेत. आर, ते अग्निकंकन प्रदेशात स्थित आहेत. आता याचं जर उत्तर बघितलं तर ही दोन्ही प्रश्नवरचे बरोबर आहेत. ए पण बरोबर आहे आणि आर पण बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर काय येईल बघा. उत्तर आहे काय आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजे हे जे उत्तर आहे हे उत्तर यासाठी येईल. आता हे जे प्रश्न आहेत अचूक सहसंबंध ओळखा हे संपलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, अचूक गट ओळखा. आता अचूक गट ओळखा म्हणजे तुम्हाला एकूण 4 गट दिलेले आहेत. अ, त्यानंतर या ठिकाणी ब, त्यानंतर क आणि त्यानंतर ड. आता यामधला अचूक गट म्हणजे जो बरोबर गट आहे तो आपल्याला लिहायचा आहे. मग आपण एक गट पहिला बरोबर आहे का बघायचा. आता या ठिकाणी अ गटामध्ये काय दिलं आहे, सममित वली, समनतिक वली, उलटलेली वळी आणि आडवा विभंग. म्हणजे या ठिकाणी 3 वलीचे प्रकार आहेत आणि 4था विभंगाचा प्रकार आहे. म्हणजे हा गट बरोबर नाही, ह्याला चूक करून ठेवायचं. दुसरा बघा ब, ब्लॅक फॉरेस्ट, फासजेस, हिमालय आणि सातपुडा. ह्यामध्ये 3 उदाहरणे पर्वताची आहेत, ब्लॅक फॉरेस्ट, हिमालय आणि सातपुडा. म्हणजे हा गटसुद्धा चुकीचा आहे. परत बघा क, नर्मदा नदी, आफ्रिकेची दरी, तापी दरी आणि राईन दरी. यामध्ये सुद्धा बघा 3 नद्यांची नावं आहेत, नर्मदा नदी दरी, तापी दरी आणि राईन दरी. आफ्रिकेच्या दरीतून नदी वाहत नाही, त्याचं खच दरी आहे, म्हणून हा सुद्धा गट चुकीचा आहे. मग राहिला ड गट, तो बघायचं बरोबर आहे का. तर ज्वालामुखीय काहील, विवर सरोवर, खंगारक शंकू आणि लाव्हा पठार. आता हा गट बरोबर आहे. ह्यामध्ये जे 4 आकडे दिले आहेत हे ज्वालामुखीय भूरूप आहेत, 4च्या 4, म्हणजे चुकीचा काहीही नाही. म्हणून उत्तरामध्ये ड आकडा येईल. उत्तरे अचूक गट खालीलप्रमाणे आहे असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर जो गट बरोबर आहे तो लिहायचा. ड हा गट बरोबर आहे आणि त्यामधील 4च्या 4 पर्याय लिहायचे. 1 ज्वालामुखीय काहील, त्यानंतर 2 विवर सरोवर, 3 खंगारक शंकू आणि 4 लाव्हा पठार. अशा पद्धतीनं पूर्ण गटांची नावं लिहिली तरच मार्क्स मिळतील. फक्त नुसता ड आकडा लिहिला तर मार्क्स मिळणार नाही. अशा पद्धतीनं पूर्ण उत्तर पाहिजे. आता यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये एकूण 5 प्रश्न दिलेले आहेत. आतापर्यंत भौगोलिक कारणे लिहा साठी तुम्हाला 10वीपर्यंत 2 मार्क्स होते, परंतु आत्ता या ठिकाणी तुम्हाला कारणे लिहासाठी 3 मार्क्स आहेत. मग त्याच पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरसुद्धा जास्त लिहावी लागणार आहेत. तर आपण एक एक प्रश्न घेऊया आणि त्याची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची ते बघूया. आकडा 1 आहे, मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते. आपण प्रश्न घेतलेला आहे, मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते. आता उत्तर लिहिताना कसं करायचं बघा. उत्तर म्हणायचं आणि जे आपल्याला दिलेलं विधान आहे ते जसं आहे तसं लिहायचं. म्हणजे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते, ते आहे असं लिहायचं. मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते. इथं सोलपिराम द्यायचा, कारण म्हणायचं आणि पुढं बाण करायचा आणि मग खाली उत्तर लिहायचं. परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न दिला जातो, तुम्ही परीक्षेमध्ये परत हा प्रश्न लिहायचा नाही. डायरेक्ट जिथं उत्तर म्हटलेलं आहे उत्तर म्हणायचं, बाण करायचा, आकडा 1 टाकायचा, प्रश्नांचा जो क्रमांक असेल तो, आणि डायरेक्ट ते जे विधान दिले ते आहे असं लिहायचं. आता इथं आपण जसं विधान दिले तसं लिहिले, मृत ज्वालामुखीमध्ये विवर सरोवराची निर्मिती होते, सोलपिराम कारण, आणि मग खाली क्रमांक लिहायचे.
आता क्रमांक 1 काय आहे बघा, केंद्रीय ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलींना ज्वालामुखी विवर असे म्हणतात. आता हे क्रमांक 1 लिहिला आहे. त्यानंतर क्रमांक 2 याच्या खालीच लिहायचा. आता क्रमांक 2 लिहिताना बघा बरोबर एकाखाली 1 लिहायचे. क्रमांक 2 आहे ज्वालामुखी विवरमध्ये पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता संपते. अशा ठिकाणी मृत ज्वालामुखी विवरांची निर्मिती होते. आता बघा पहिलं जे कारण लिहिलं आहे त्याच्याबरोबर खाली आकडा 2 लिहिला आहे आणि हे सुद्धा लिहिताना एकाखाली 1 लिहायचे म्हणजे उत्तर लिहिताना व्यवस्थित लिहिता येतात. त्यानंतर क्रमांक 3 बघा, अशा मृत ज्वालामुखीय विवरमध्ये पावसाचे पाणी साचते व सरोवराची निर्मिती होते. यास ज्वालामुखीय विवर सरोवर असे म्हणतात. आता आपण या ठिकाणी तिसरं लिहिलं. चौथं कारण बघा, क्रिएटर लेक इन USA, माउंट माजमा नंतर USA ही विवर सरोवराची उदाहरणे आहेत इत्यादी. अशा पद्धतीनं आपण किमान 3 ते 4 पर्याय लिहिणं हे खूप गरजेचं आहे आणि उत्तर लिहिताना अशाच पद्धतीने उत्तराची मांडणी करायची. त्यावेळेस तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स मिळतील. आता त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात. हा प्रश्न आहे. उत्तर लिहिताना जसं विधान दिलंय त्या पद्धतीने लिहून घ्यायचं. हिमालयात राहणारे लोक भूकंपाला अधिक संवेदनशील असतात कारण परत क्रमांक 1 लिहायचा. हिमालय पर्वत हा अर्वाचीन वली पर्वत असून त्याची निर्मिती वलीकरण प्रक्रियेने झालेली आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं आहे हिमालय पर्वताचा भाग भूकंप प्रवण व ज्वालामुखी प्रवण मध्ये भूखंडीय पट्ट्यांमध्ये येतो. हा पट्टा युरेशिया व भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट्यांच्या सीमाभागात आहे. हे कारण जरा व्यवस्थित बघा कसं आहे. हिमालय पर्वताचा भाग भूकंप प्रवण व ज्वालामुखी प्रवण या शब्द राहिला आहे या मध्य भूखंडीय पट्ट्यामध्ये येतो. आता भूकंप प्रवण आणि ज्वालामुखी प्रवण म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी भूकंप आणि ज्वालामुखी जास्त होतात त्याला भूकंप प्रवण आणि ज्वालामुखी प्रवण क्षेत्र म्हणतात. मग त्यामध्ये हा आपला जो हिमालयाचा पट्टा आहे तो येतो आणि हा जो भूपट्टा आहे तो युरेशिया व भारत ऑस्ट्रेलियाचा जो भूपट्टा आहे त्यांच्या सीमेवरती येतो. त्यानंतर तिसरं कारण बघा, हिमालय पर्वताच्या या सीमा भागामध्ये सतत दाब व ताण निर्माण होऊन भूपट्ट्यांची हालचाल होते व भूकंपाची निर्मिती होते. ह्या पट्ट्यामध्ये प्रामुख्याने सतत दाब आणि ताप निर्माण होतो आणि त्यामुळे हालचाल होते व भूकंपाची निर्मिती होत असते. त्यानंतर बघा, हिमालय पर्वतरांगांमध्ये असणाऱ्या नेपाळ देशामध्ये एप्रिल 2015ला भूकंप होऊन 9,000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता इत्यादी म्हटलेलं आहे. म्हणजे आपली सगळी कारणं संपल्यानंतर शेवटी इत्यादी हा खालच्या ओळीला शब्द लिहायचा. म्हणजे एखादं समजा उत्तर जर 4, 5, 6 मुद्दे असतील तर आपण 4, 5 लिहायचे आणि एखादं न लिहिण्यापेक्षा खाली इत्यादी म्हणायचं. कारण प्रश्नांमध्ये किमान 3 आकडे लिहावे एवढे अपेक्षित असतं, परंतु त्यामध्ये सर्व उत्तरांचा समावेश झाला पाहिजे. आता अशा पद्धतीनं हा प्रश्न क्रमांक 2 आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो. पहिल्यांदा विधान लिहायचं, उत्तर म्हणायचं. भूपृष्ठ लहरींना भूकंप छाया प्रदेश नसतो. स्वल्पविराम कारण. आकडा 1, भूकंप स्थानापासून दूर असलेल्या भूकंप मापन केंद्रातही भूकंप लहरींची नोंद मिळते. असे असले तरी काही विशिष्ट क्षेत्रात लहरींची नोंद होत नाही. अशा प्रदेशास भूकंप छाया प्रदेश असे म्हणतात. हे पहिलं आहे, भूकंप छाया प्रदेशाची व्याख्या दिली. त्यानंतर दुसऱ्यामध्ये भूपृष्ठाखालून भूपृष्ठास समांतर प्रवास करणाऱ्या लहरींना भूपृष्ठ लहरी असे म्हणतात. दुसऱ्यामध्ये भूपृष्ठ लहरी कशास म्हणतात ते दिलेलं आहे. तिसऱ्या आकड्यामध्ये बघा, भूपृष्ठ लहरी भूपृष्ठाखालून
घनरूप, द्रवरूप अशा सर्व माध्यमामधून प्रवास करतात, त्यामुळे त्यांची नोंद ही सर्वत्र होते. त्यामुळे भूकंप छाया प्रदेश निर्माण होत नाही. म्हणजे भूपृष्ठ लहरींचं हे वैशिष्ट्य यामध्ये दिलेलं आहे. हे मुख्य उत्तर आहे की भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठाखालून घनरूप आणि द्रवरूप पदार्थ जे आहेत त्यामधून प्रवास करतात, त्यामुळे प्रत्येक भूकंप मापन केंद्रामध्ये याची नोंद होते आणि म्हणून यांना भूकंप छाया प्रदेश नसतो. आता या ठिकाणी बघा 3च आकडे आहेत आणि खाली इत्यादी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 आहे. मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकांमध्ये विभंग होतो. पहिल्यांदा जसं विधान दिलेलं आहे तसं लिहून घ्यायचं. मृदू खडकांना वळ्या पडतात तर कठीण खडकात विभंग होतो. कारण आकडा 1, भूपृष्ठाखालील खडकांच्या थरांच्या स्वरूपावरून खडकास वळ्या पडतील किंवा तडा जाईल हे अवलंबून असते. या ठिकाणी खडकांचं स्वरूप दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. भूपृष्ठाखालील खडकांचे थर मृदू व लवचिक असतील तर त्यांची दाब सहन करण्याची क्षमता जास्त असते, परंतु खडक जर कठीण असेल तर त्याची दाब सहन करण्याची क्षमता कमी असते. या ठिकाणी या खडकांची क्षमता दिलेली आहे. त्यानंतर बघा क्रमांक 3. भूपृष्ठाखालील खडकांच्या थरांमध्ये सतत दाब व ताण या प्रक्रिया चालू असतात. ही जी प्रक्रिया चालू आहेत त्या दिलेल्या आहेत. क्रमांक 4. भूपृष्ठाखालील खडकांचे थर मृदू व लवचिक असतील तर ते दाब सहन करतात व त्यांना वळ्या पडतात, त्यास वलीकरण असे म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे हिमालय पर्वत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. भूपृष्ठाखालील खडकांचे थर कठीण असतील तर दाब सहन न झाल्याने त्यांना तडे जातात, त्यांना विभंग किंवा प्रस्तरभंग असे म्हणतात. उदाहरणार्थ मेघालय पठार. म्हणजे अशा पद्धतीनं याचं उत्तर मोठे म्हणजे व्यवस्थित दिलेलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 हा भौगोलिक कारणे लिहामधील शेवटचा आकडा आहे. जसं विधान दिले तसं लिहून घ्यायचं. वळ्या ह्या खडकाची ताकद आणि बलांच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. सोलप्युराम कारण डॅश. आकडा 1. भूपृष्ठाखालील खडकांच्या थरावर सतत दाब ताण या प्रक्रिया चालू असतात. क्रमांक 2. भूपृष्ठाखालील खडकांचे थर मृदू आणि लवचिक असतील तर दाब सहन करण्याची क्षमता जास्त असते व त्यावर दाब पडल्यास वळ्या पडतात. या प्रक्रियेस वलीकरण किंवा वळीकरण असे म्हटले जाते. या ठिकाणी वलीकरणाची व्याख्या दिलेली आहे. क्रमांक 3. भूपृष्ठाखालील खडकांच्या थरावर पडणारे बलाचे प्रमाण किंवा तीव्रता कमी जास्त असते, ती एकसारखी नसते, त्यामुळे वेगवेगळ्या आकाराच्या वळ्यांची निर्मिती होते. म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या वळ्या का पडतात हे या ठिकाणी सांगितलं आहे क्रमांक 3 मध्ये. क्रमांक 4. वळ्यांच्या बलाच्या तीव्रतेनुसार सममित वली, समनतिक वली, असममित वली, आडवी वली, उलटलेली वळी असे वेगवेगळे आकार तयार होतात. म्हणजे कशामुळे वेगवेगळे आकार तयार झाले तर बलाच्या तीव्रतेनुसार. अशा प्रकारे या प्रश्नाचे एकूण 4 क्रमांकामध्ये उत्तर देता येईल. आज आपण बघा ह्यामध्ये पहिला साखळी पूर्ण करा. प्रश्न क्रमांक 2 अचूक सहसंबंध ओळखा. प्रश्न क्रमांक 3 अचूक गट ओळखा आणि प्रश्न क्रमांक 4 भौगोलिक कारणे लिहा. एवढी माहिती आज बघितली आहे. आपण पुढच्या तासिकेमध्ये पुढचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे डिटेलमध्ये सोडवून बघूया. तुम्ही हा जर यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण भूगोल विषयाचे दर्जेदार व्हिडिओ मग ते भूगोल पाठ्यपुस्तकामधील असतील, स्वाध्यायाचे असतील, स्पर्धा परीक्षांचे असतील ते तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे लिहा. जर काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल. पुन्हा भेटू पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार.